आपलं सरचे स्वागत. कदम साहेब, कशाबद्दल आपण बाईट देत आहे? मी अरुण भाऊसाहेब कदम, राहणार सवंदगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून आमच्या सवंदगाव ग्रामपंचायतमध्ये विहीर चोरी केलेल्या प्रकरण जे घडले त्याबद्दल आम्ही गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे. पण अद्याप त्यांनी आम्हाला एक पत्र काढलं होतं 29 तारखेसाठी की सरपंच, रोजगार सेवक, इंजिनियर यांनी ग्रामसेवक सोबत आपलं थोडक्यात म्हणणं लेखी स्वरूपात म्हणणं मांडावं. परंतु घटना अशी घडली की 29 तारखेला पत्र काढलंय तर 30 तारखेला ग्रामसेवक, सरपंच, इंजिनियर यांनी सरळ दुसऱ्याची विहिरीचा पंचनामा करून त्याचे फोटो काढून त्याच्यावर लाभार्थीचं नाव लिहिलं आणि फोटो घेतले आणि हीच लाभार्थीची विहीर आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ही ऍक्च्युली विहीर चुकीची आहे असं तुम्हाला म्हणायचं? चुकीचीच नाही तर पूर्णपणे चुकीची आहे आणि सरळ हे शासनाची दिशाभूल करायचा प्रयत्न चाललाय. तुम्हाला मी काही पुरावे दाखवतोय, एक मिनिट तुम्ही हे बघू शकता. आता त्या महिलांसोबत 5-6 विहिरी अजून मंजूर झाल्या होत्या. तर ज्यावेळेस सेटलाईटचा सर्वे होतो त्यावेळेस सर्व जो एरिया असेल पूर्ण सर्व एकाच वेळेस होता. परंतु यांनी असं केलंय बघा, तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवतो मी लाईव्हमध्ये. हे बघा, त्या लाभार्थी सोबत ही एक विहीर मंजूर झाली होती, मनसुख रामबाजी धुळे. ही विहीर आणि ती लाभार्थी चोरी गेलेली विहीर दोन्ही सोबत झाल्या होत्या. तर ही मनसुख रामबाजी धुळे यांची विहीर ऑनलाईन म्हणजे सर्वेमध्ये दिसत नाहीये, सॅटेलाइटमध्ये सॅटेलाइटमध्ये दिसत नाहीये. त्यानंतर ही दुसरी विहीर बघा, दादासाहेब विठोबा आंबोरे, ही विहीर पण दिसत नाहीये. त्याच्यानंतर तिसरी विहीर बघा, ही जालेंदर वैद्य यांची पण विहीर सोबत लाभार्थी सोबत मंजूर झालेली, सोबत कामं चालू झाली, यांची पण विहीर सॅटेलाइटमध्ये दिसत नाहीये. नेमकं जे यांनी खोटी विहीर दाखवली तीच का दिसते तर ती जुनी विहीर आहे 2020च्या अगोदरची. तुमचं म्हणणं काय आहे? सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर तातडीने कारवाई व्हायला पाहिजे. आमचं असं म्हणणं आहे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक वरिष्ठ समिती नेमून त्याची सत्याची पडताळणी करून जे पण याच्यामध्ये सामील असतील, ज्यांनी भ्रष्टाचार करून हे प्रकरण दाबायचा प्रयत्न करताय, त्यात सरपंच असेल, ग्रामसेवक असेल, रोजगार सेवक असेल, इंजिनियर असेल आणि खोट्या पंचनाम्यावर सह्या करणारे इतर गावातील नागरिक असतील आणि ही विहीर लाभार्थीची आहे ती ओरिजिनल मालकावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. गट विकास अधिकारी यांचा आहे का याच्याची या नेटवर्कची संबंध? नाही, गट विकास अधिकारी यांनी सांगितलंय का आमची समिती पूर्णपणे यातून मार्ग काढायचा प्रयत्न करेल आणि जर आम्हाला असं आढळून आलं की हे पूर्णपणे चुकीचं आहे तर आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करू. तुम्हाला गट विकास अधिकाऱ्यांना भेटले का तुम्ही? हा, भेटलो, भरपूर वेळेस भेटलं. त्यांचं म्हणणं आहे की विलक्षण होईपर्यंत तुम्ही आमच्याकडे चक्कर मारू नका. विलक्षण आचारसंहिताचा हे त्यांनी हे दाखवलं, आचारसंहिता आहे. हो, आचारसंहितेच्या त्यामुळे त्यांनी 14 तारखेनंतर आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करून आणि तात्काळ गुन्हे दाखल करायचे त्यांनी ग्वाही दिली. आता बघूया त्यांचे ते इमानदारी किती जागताय किती नाही. गट विकास अधिकारी कोण आहे आपल्या इथं? सुहास वागचौरी म्हणून आहेत. त्यांनी तुम्हाला पक्का शब्द दिला काही आम्ही ज्यावेळेस समिती नेमून चौकशी करू, चौकशीत जर आम्हाला असं आढळून आलं की हे यांनी सरळ शासनाची फसवणूक केली तर आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करून FIR. आपल्याकडे काही पुरावे आहे का? हो, पुरावे आहे. पुरावे तुम्ही आमच्या चॅनलला द्या. हो, पुरावे पक्के नक्कीच आपण पाठपुरावा करू त्याच्यात आणि तुम्हाला गट विकास अधिकाऱ्यांनी शब्द दिला तर बघूया आपण काय. हो, त्याने